नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. सखू जेवणासाठी त्याची वाट पाहत होती. त्या दोघांच्या एकमेकांशी वागण्यात एक नैसर्गिक मोकळेपणा होता. त्या दोघांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक पातळ्या संपूर्ण भिन्न भिन्न होत्या. एकमेकांकडून एक दुसऱ्याच्या काहीही अपेक्षा नव्हत्या आणि शिवाय त्याचा बालपणाचा मित्र तिचा धाकटा भाऊ होता. हा एक खूप जुना बंध होता. गावातल्या घडामोडी सखूनं त्याला ऐकवल्या. गणपत सोनाराचा लहान मुलगा गुंजा कालच्या संध्याकाळपासून बेपत्ता होता. थोरला रघु खूप उशिरा परत आला होता. तो झपाटल्यासारखा करीत होता. गावातली लोक सकाळी गुंजाच्या तपासणीसाठी गेली होती. संध्याकाळीही जाणार होती. जयदेवने ते शब्द ऐकले, पण ते त्याच्या मनात रुजले नाहीत. तो दुपारच्या मीराकडच्या चहाचा विचार करीत होता. प्रसंगाचं वळण त्याला समजलं नव्हतं. बोलता बोलता विषय सखूच्या भाडेकऱ्यावर आला. शिंदे जाधव ही जोडी नेहमी एकत्र असायची. नोकरीत होते खरे, पण किती दिवस टिकतील भरवसा नव्हता. गावंडे मास्तर एकटे राहत होते, ना कोणाच्या अध्यात्नामध्यात. ते त्यांच्या वया, त्यांचे पेपर. जयदेवला जाणवलं की जकातींच्याबद्दल सखू काहीच बोलली नाही. सकाळी खूप रपेट झाली होती. जेवणानंतर जयदेव खोलीतल्या खाटेवर जरासा आडवा झाला. त्याला झोप लागली. अगदी 3:30 वाजेपर्यंत. जाग आली ती सावकाश आली आणि खाटेवर असताना दिवसभरात घडलेल्या प्रसंगांचा विचार करीत असता पुन्हा एकदा त्याला तो विचित्र अनुभव आला. मनावर विलक्षण दडपण आलं होतं. एखाद्या कोसळत्या बिल्डिंगखाली अडकलेल्याला वरची ती कोसळती रास पाहून मनावर केवढा बोजा आलासा वाटेल. जयदेवची भावना अगदी तशीच होती. मात्र आता त्याच्यावर दगडविटांची रास कोसळत नव्हती, पण एक काहीतरी अत्यंत अनिष्ट, अत्यंत भयानक, अत्यंत हिंस्त्र घटना होणार असल्याची मनोमन खात्री होती. त्या जाणीवेचा असह्य बोजा मन चिरडून टाकीत होता. आणि मग एका क्षणात ती जाणीव गेली. मनाला एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. क्षणार्धात त्याच्या चित्तवृत्तीत झालेला बदल इतका विस्मयकारक होता की त्यालाच आपला स्वतःचा अनुभव अश्वसनीय वाटला. काहीसं अर्धवट वाचन झालं होतं. त्यातल्या अपुऱ्या माहितीच्या आधारावर त्यानं आपलं स्वतःच समाधान करून घेतलं की झोपेत पडलेल्या एखाद्या भयानक स्वप्नाचाच काहीसा पगडा मनावर मागे राहिला होता. आज पहाटेही त्याला एक क्षणभर अशीच जाणीव झाली होती. जयदेव घराबाहेर पडला तेव्हा 4 वाजून गेले होते. हिवाळ्याचे दिवस होते. ऊन नुसतं दिसायला कडक होतं, त्यात गरमी अजिबात नव्हती. संध्याकाळी थंडी नक्कीच वाढणार होती. त्यानं आपला स्वेटर खांद्यावर टाकला होता. बाहेर पडण्यापूर्वी तो आरशासमोर केस सारखे करीत असताना त्यानं सहज हनुवटीवर हात फिरवला होता. पुन्हा दाढी करावी की काय असा विचार त्याच्या मनात आला होता आणि लागलीच विस्तवाचा चटका बसताच हात झटकन मागे करावा तसं त्याचं मन त्या विचारापासून मागं सरलं होतं. सुनंदा, तिच्याशी एवढी कृतज्ञता, तिच्या आठवणीवर एवढ्यातच असं पाणी. मग लागलेच त्याच्या हे ध्यानात आलं की त्याच्या आणि सुनंदाच्या संबंधाचं हे एक प्रकारचं उदात्तीकरण आहे. एखाद्या स्त्रीविषयी त्याला आकर्षण वाटलं तर त्यात गैर काहीच नव्हतं आणि पाप तर नव्हतं. सुनंदावरही त्यात काही अन्याय नव्हता. त्या क्षणी त्याला उमगलं की या फसव्या आदर्शवादी बंधापासून स्वतःला मोकळं ठेवलं पाहिजे. नाहीतर त्याच्याच कादंबरीतल्या एखाद्या अपराधगंडानं पछाडलेल्या एखाद्या पात्रासारखी त्याची अवस्था व्हायची. मनोव्यापाराचं हे निरीक्षण, विश्लेषण करतानाही मनाच्या, सुप्त मनाच्या म्हणा, जागृत पहाऱ्याचं त्याला कौतुक वाटलं होतं.
पण मनावर येऊ पाहणारं आणि भविष्यात असह्य होऊ शकणारं एक कृत्रिम बंधन त्यानं वेळीच दूर सारलं होतं. 10-1 मिनिटात तो मीराच्या आत्याच्या वाड्यापाशी पोहोचला. ओसरीच्या खांबाला टेकून मीरा त्याचीच वाट पाहत होती आणि तो दारातच काही क्षण तिच्याकडे पाहत थांबला. नजर खिळवण्यासारखी डौलदार आकृती होती तिची आणि त्याच्या नजरेखाली तिच्या गालावर एक फिकट लालीही आली. 4ला येणार होतात ना, ती ठसक्यात म्हणाली. लेखक म्हणून प्रसिद्ध नसलात तरी लेखकांचे सर्व गुण मात्र आत्मसात केले आहेत. 4लाच काय, 3:30लाही आलो असतो. जयदेव हसत म्हणाला. पण तू आता शहरात नाही आहेस, लहान दुर्गापूरमध्ये आहेस. इथे 4 म्हणजे 4:30 असं सगळेच धरून चालतात. तिच्या नावाचा एकेरी उल्लेख येताच तिची मान क्षणभर झटक्यात वर आली होती, पण ती काही बोलली मात्र नाही. वळत म्हणाली, या, आत्या वाट पाहते आहे. आतल्या मोठ्या हॉल वजा खोलीत चहाची तयारी केलेली होती. मीराची आत्या पायानं अधू होती. तेव्हा ही सर्व तयारी, खिडक्यांना धुतलेले पडदे, खुर्च्यांच्या पाठीवर धुतलेल्या चेअर बॅग, टेबलावरचं जुनं पण स्वच्छ टेबल क्लॉथ, टेबलावरच्या साध्या पण स्वच्छ काचेच्या डिशेस, सर्व काही मीरानंच केलं असलं पाहिजे. तिच्या मनातल्या विचारांचा तो एक सूचक दर्शक होता. जयदेव आत्याला नमस्कार करून टेबलापाशी बसला होता. तो स्वतःशीच विचार करीत होता. या साध्या ओळखीला एक वेगळंच वळण लागायला फारसा उशीर लागणार नाही. फारसे प्रयत्नही पडणार नाहीत. त्याला आपल्या रूपाचा गर्व नसला तरी स्वतःच्या उमद्या, आकर्षक व्यक्तिमत्वाची पुरी कल्पना होती. तेव्हा मिळणारी पहिली संधी घेऊन, किंवा तशी मिळाली नाही तर मग स्वतःच निर्माण करून तो आपला पूर्वेतिहास सांगणार होता. तो जसा होता तसा त्याला दिसायला हवं होतं. मीरानं डिशेसवरची झाकणं उचलली तेव्हा जयदेवला दिसलं की तिनं बराच मोठा बेत आखला होता. साखरपाऱ्याच्या वड्या होत्या, ओल्या नारळाचे पोहे होते, शिवाय 3 प्रकारचे बिस्किटं होती. जयदेव बोलला काही नाही, फक्त मीराकडे पाहून थोडासा हसला मात्र. चहा झाला. पदार्थांची चव तर चांगलीच होती, पण त्या बनवण्यामागच्या भावना जास्त महत्त्वाच्या होत्या. चहानंतर अर्थात जुन्या गोष्टींच्या आठवणी निघाल्याच, पण 22 वर्षांपूर्वी जयदेव फक्त 10 वर्षांचा होता. मीराची आत्या घेत असलेली नावं त्याला अजिबात आठवत नव्हती. त्यावेळचं त्याचं जगच वेगळं होतं. शेवटी आत्या म्हणाली, मग इथं काय आहे आता? जमीन वगैरे नसेलच? कोणास ठाऊक, जयदेव बेफिक्रीने म्हणाला. असती तरी 56च्या कुळ कायद्यात गेलीच असती. खरं म्हणजे गावात मी अगदी सहज आलो आहे. पण असतोस कुठं? व्यवसाय वगैरे काय करतोस? 2 वर्षांपूर्वीपर्यंत एका कॉलेजात प्राध्यापक होतो, पण आता ती नोकरी सोडली आहे. स्वतंत्र व्यवसाय करीत असतो. ठीक चाललंय ना? आत्याचं स्वारस्य जुजुबी होतं. हो, ठीक चाललंय. काही लग्न बिग्न, काही मुलं? काय एकटाच आहेस? एकटाच आहे. मीराची एकटक नजर त्याला जाणवत होती. संभाषणाचा विषय बदलला तसा त्यानं मनातल्या मनात एक सुस्कारा सोडला. उभ्याच्या उभ्या कड्याच्या काठावरून मागं फिरल्यावर सुटकेचा सुस्कारा सुटतो तसला सुस्कारा. मग गप्पा इकडच्या तिकडच्या विषयांवर वळल्या. गावातल्या सर्वसामान्य प्रकरणांपासून आत्या अलिप्त होती. तेव्हा नाईकांची हवेली विकली गेल्याची गोष्ट किंवा रघु सोनाराचा हरवलेला गुंजा या गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या. 5:15च्या सुमारास जयदेव जाण्यासाठी उठला आणि मीराकडे पाहत म्हणाला, येतेच बाहेर एखादी लहानशी चक्कर मारायला? आत्याबाईंना विचार. आत्यानं परवानगी दिली. मीरा मोठी आणि समंजस होती. जयदेव आणि मीरा बाहेर पडले. ते दोघं गावाला परके असल्यानं त्यांच्याकडे वळलेल्या नजरा साध्या कुतूहलाच्या होत्या, नाराजीच्या किंवा टीकेच्या नव्हत्या. त्याला जराशी एकांतातली जागा हवी होती, जिथं निवांतपणे 4 शब्द बोलता येतील असे. तिचं नाव मीरा आहे आणि ती दिसायला आकर्षक आहे. याखेरीज त्याची तिच्याबद्दलची इतर माहिती शून्य होती आणि स्वतः संबंधातही त्याला तिला काही गोष्टी सांगायच्या होत्या. तिनं त्याच्यात काही स्वारस्य दाखवलं तर. चालता चालता पेठ संपली. नदीकाठ आला. बाजाराचं मैदान आलं. जरा पलीकडे शंकराचं देऊळ होतं आणि मागेच नदीचा घाट होता. घाटावरच्या 2 बुरुजांपैकी एखादा मोकळा असला तर ती जागा छान होती. हवेशीर, थंड, रम्य आणि पुन्हा एकांतातली. देवळाला वळसा घालून ते मागं आले. दोन्ही बुरुज रिकामे होते. इथं बसू, ये, छान जागा आहे. जयदेव तिकडे जात म्हणाला.
जरा वेळ दोघंही गप्पच होते. समोरचा देखावा सुंदर होता, पण कललेल्या दिवसानं त्याला उदासीनतेची एक किनार जोडली गेली होती. नदीचं पाणी हिरवट काळसर रंगावर गेलं होतं. समोरच्या काठावरची झाडी गर्द हिरवी झाली होती. झाडी पलीकडे वावर असणार हे माहीत असूनही त्या हिरव्या भिंतीला एक रहस्यमयता आली होती. डोहापलीकडे आकाशावर दुर्गाईच्या टेकड्या रांगांनी उभ्या होत्या. दुर्गाईच्या देवळाचा पांढरा ठिपका नजर एकाग्र करून पाहिलं तर दिसत होता. देवळासमोर नदी जेमतेम अर्धा फरलांग रुंद असेल. आता एक नावाडी त्याचा लोक नदी पलीकडे नेण्याचा पूर्वापार धंदा करीत होता. लाकडी होडीत पुरुष, स्त्रिया, सायकली, दुधाच्या घागरी, बकऱ्या, कोंबड्या, कुत्री सर्व काही होतं. सर्वांचा मिळून विलक्षण कलकलाट चालला होता. होडीनं एकदाचा किनारा सोडला आणि तिच्याबरोबर कलकल सावकाश सावकाश नदी पार गेली. मीरा, जयदेव तिच्याकडे पाहत म्हणाला, आपली गाठ पडल्याला अजून 6 तासही झालेले नाहीत, पण ओळख खूप जुनी झाल्यासारखी वाटते. तुझं नाव मीरा आहे आणि या गावात तुझी आत्या आहे. याखेरीज मला इतर काहीही माहीत नाही. तुला तुझी माहिती सांग म्हटलं तर रागवशील? मीराची 25वी पूर्ण झाली होती. सोशिओलॉजीमध्ये तिनं MA पदवी घेतली होती. तिला फक्त वडील होते. 1-2 वर्ष तिनं लेक्चररची नोकरी केली होती, पण सध्या ती रिकामीच होती. अगदीच करमेनासं झालं की 5-7 दिवसांसाठी ती इथं आत्याकडे येत असे. तशीच आताही आली होती. मीरा बोलत असताना जयदेवला जाणवलं होतं की ती काही गोष्टी गाळीत आहे, काही गोष्टी सोप्या करून सांगत आहे, पण अर्थात ती तिची खाजगी बाब होती. आता त्यानं तिच्यावरची नजर काढून ती पाण्यावर स्थिर केली आणि खालच्या फरशीतल्या दर्जांतले इतका वेळ हातात जमा केलेले वाळूचे कण एक एक करीत पाण्यात टाकत टाकत तो बोलू लागला. मीरा, दुपारी आपली गाठ पडल्यापासून मी 2-3 गोष्टीत तुझी दिशाभूल केलेली आहे. ते रेकॉर्ड आता सरळ करतो आणि माझं बोलणं शांतपणे ऐकून घे. मी गावाचाच आहे. सांगितलं ते अगदी खोटं नसलं तरी संपूर्ण खरंही नाही. घांगरेकर माझे आजोबा, आईचे वडील. काही घरगुती अडचणींमुळे मी वयाच्या 6व्या वर्षापासून ते 10-10.25 वर्षांचं होईपर्यंत त्यांच्याकडेच राहत होतो. 48च्या जाळपोळीत आजोबांचा वाडा जळून खाक झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही गाव सोडलं. ते आता 22 वर्षांनी मी प्रथमच दुर्गापूरला येतो आहे. हे एक झालं. दुसरं म्हणजे तुझ्या आत्याला मी मोगमच सांगितलं. मी एकटा आहे, पण माझा विवाह झाला होता. तिचं नाव सुनंदा होतं आणि मोटरसायकलवरून आम्ही दोघं जात असताना गाडी स्लिप होऊन अपघात झाला. त्यात तिचा मृत्यू झाला. मीरा, सुनंदा फार फार चांगली होती. जेमतेम वर्षभरच आम्ही विवाहबद्ध होतो. तुझ्या आत्यासमोर मला हे पुराण वाचायचं नव्हतं, पण अर्थातच तुझ्यापासून काहीच मागं ठेवायची माझी इच्छा नाही. आता तिसरी गोष्ट, माझं नाव. मी इथे असताना मी सर्वांना घांगरेकरांचा गोपाळ म्हणूनच माहीत होतो. माझ्या आईचं सासरचं आडनाव जावडेकर होतं, पण मी लेखन करताना एक वेगळंच नाव वापरतो. ते मी तुला सकाळी सांगितलं नाही. मी लेखनासाठी जयदेव व्यास हे नाव वापरतो. अगं बाई, तुम्ही जयदेव व्यास? तिची प्रतिक्रिया शीघ्र आली. हो, लक्षात राहणं इतकं विशेष आहे त्यात. आहे की तुमची 3 पुस्तकं मी एवढ्यातच वाचली आहेत. आणि मग एकाएकी तिचा चेहरा जरासा वरमला. पण एकातली भाषा जरा. मला माहीत आहे तू काय म्हणणार आहेस. आजवर अनेकांनी मला ते सुनावलं आहे, पण सत्याभास हवा असला तर रोजच्या आयुष्यात लोक बोलतात त्याच भाषेत, त्याच शब्दांनी त्यांनी कथेतही बोललं पाहिजे. मला मान्य आहे ती भाषा रांगडी होती, ग्राम्य होती, काही ठिकाणी अश्लीलही होती. मला स्वतःलाही ते शब्द कागदावर उतरविताना शिसारी आली होती, पण निदान त्यावेळी तरी मला ते अनिवार्य वाटलं. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी मी ते केलं नव्हतं. पण बाकी दोन्ही मला फार आवडली, अगदी खरोखरीची. थँक्यू. पण मग आता दुर्गापुरात आला आहात ते काही लिहिण्यासाठी? खरं म्हणजे या अपघातानंतर मी काही लिहिलेलंच नाही. दुर्बिणीची कास तडकली की जसा फोकस जातो, दृश्य अस्पष्ट आणि विकृत होतं, तसंच झालं होतं. इथं माझ्या लहानपणाच्या बऱ्याचशा चांगल्या आठवणी आहेत. निर्व्याज्य सुखाचे दिवस होते ते. चैन ऐशाराम असं काही नव्हतं. मला आठवतं उन्हाळ्यात डोक्यावर कधी टोपी नसायची का पायात वाहना नसायच्या. पावसाळ्यात हातात कधी छत्री म्हणून घेतल्याचं आठवत नाही. हिवाळ्यात कधी स्वेटर नव्हता की जाकीट नव्हतं.
फार झालं तर आजोबांच्या जुन्या लाल धाबडीचा चौकोन डोक्याला बांधलेला आठवतो. पण आयुष्यात मजा होती. आता मागं पाहिलं की काळजात कशी कळ उठते. दिवसांना सोनेरी वर्ख होता. गावातल्या एकेका चौकात उभं राहिलं की अजूनही त्याचा आभास होतो. दुर्गापूर काही तितकं बदललेलं नाही. त्या जुन्या आठवणीत हरवून जाण्यासाठी मी परत आलो असेन. म्हणतात ना की सत्य परिस्थिती असह्य झाली की माणूस कासवासारखा कवचात जाण्याची खटपट करतो. विथड्रॉवलची लक्षणं दिसतात. जयदेव गप्पा बसला. मीरा त्याच्याकडे नुसती पाहत होती. तुम्ही किती छान बोलतात. अगदी तुमच्या पुस्तकातल्यासारखं. अशी भाषणबाजी मी कधीही करत नाही. आज काय व कोणास ठाऊक. पण बोला ना, थांबू नका. मग ते बाजाराचे दिवस, बुधवार आणि रविवार. मला आठवतं आजोबा एक आणा द्यायचे. त्या एक आण्याची केवढाली बजेट. पण त्यावेळी एक आण्याला किंमतही होती. आणि मग नवरात्रातली दुर्गाईची जत्रा. मान हलवीत जयदेव गप्प बसला. मग एक सुस्कारा सोडत म्हणाला, मला खरंच सांगता यायचं नाही मी इथं का परत आलो ते. कदाचित सुनंदाच्या वियोगानं सर्व जीवनातच एक पोकळी निर्माण झाली असेल. मग कोणत्याच कृतीला खास असा काही हेतू राहिला नव्हता. अपघातात तुमचा काही दोष होता? छे, अजिबात नाही. मी एखाद अर्धा मिनटं आधी किंवा मागवून गेलो असतो तर अपघात झालाच नसता. निव्वळ योगायोग. त्यांना वेदना झाल्या? मीरा, मृत्यू वेदनेशिवाय कधी येईल का? पण मृत्यू मात्र तात्काळ आला हो, तात्काळ आला. जयदेवनं नजर खाली घेतली. हातावर डोकं टेकवलं. आय एम सॉरी. ठीक आहे. एक मोठा सुस्कारा सोडीत जयदेव म्हणाला, तिचा सहवास या जगाला फार लाभायचा नव्हता एवढाच त्यातला अर्थ. माझ्या मनात शोक आहे, हुरहुर आहे, पण अपराधीपणाची भावना मात्र मुळीच नाही. प्रत्येकाला कधी ना कधी अप्रिय गोष्टी स्वीकारण्याची, तडजोड करण्याची वेळ येतेच. पण आता माझं रामायण पुरे नाही का झालं? तुझ्या संबंधित एक शब्दही बोलली नाहीस. हे काय मगाशीच नाही का सांगितलं? 4 ओळीत? माणसाचं आयुष्य इतकं रिकामं, इतकं सीधंसाधं असू शकतं? मीराच्या नितळ डोळ्यावरून वेदनेची एक छाया गेली. काही माणसं जातीच वेडी असतात. काळीच कसं बाहीवर वागवत असतात. ज्याच्या त्याच्यावर जीव जडवतात आणि स्वतःची फसगत करून घेतात. तिची मान खाली गेली होती. आणि तीच माणसं तितकीच मूर्खही असतात. एकदा मिळालेला धडा ध्यानात ठेवत नाहीत. तीच चूक पुन्हा पुन्हा करतात. ती हलकेच म्हणाली, आता तुझी चूक झालेली नाही. तिच्या हातावर अलगद हात ठेवीत जयदेव म्हणाला, आणि आता तुझी फसगतही व्हायची नाही. तिची मान सावकाश वर आली. सूर्य त्याच्या डाव्या हाताला होता. त्याचा सोनेरी पिवळा अखेरचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. मागच्या निळ्या हिरवट पाण्याच्या विस्तारावर तिचा चेहरा कसा उजळल्यासारखा दिसत होता. तकतकीत कांती, काळ्याभोर केसांची महिरप आणि मोठे मोठे भावदर्शी डोळे. त्यानं तिला आत्याच्या दारापाशी सोडलं तेव्हा दिवे लागण झाली होती. उद्याच्या सकाळी 9ला तो तिच्याकडे येणार होता. आणि आता अंधारात जाणाऱ्या संध्याकाळी तो झपाझप घराकडे चालला होता. या क्षणापुरती त्याच्या मनात या नव्या नवलाखेरीज इतर कशालाही जागा नव्हती. त्याच्या एखाद्या कादंबरीत त्यानं असा प्रसंग वर्णन केला असता तर त्यावर कोणाचा विश्वास बसला असता. पण सत्य कल्पितापेक्षाही अद्भुत असतं, हेच खरं.